नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्ह्यामध्ये. शास्त्री नदीला आलेल्या पुराचा एका घराला वेढा. घरात अडकलेल्या व्यक्तींना पोलिसांनी रेस्क्यू केलं. रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील धामणीमधील घटना. संगमेश्वरमधील गड नदीला पूर. मागजन बाजारपेठेत पुराचा वेढा. आरवलीमध्ये ग्रामपंचायत परिसरात पाणी. घरे देखील पाण्याखाली. तर कळंबुशी येथील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर. मागजन बाजारपेठेत पाणी शिरलं. व्यापाऱ्यांचं देखील नुकसान. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथं दरड कोसळली. दरडीवरील जमिनीला तडे गेल्यामुळे 3 घरांना धोका. रायगडच्या आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नागोठणे शहराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पाऊस. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील घाटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो. यामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटलेला आहे. पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीचं पाणी हनबट्टी इथं मारुती मंदिरात शिरलं होतं. भंडारा जिल्हा दुग्ध संघाची 28 जूनला निवडणूक. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी त्यांचं नामांकन अर्ज मागे घेतलं. त्यामुळे आता 12 संचालक पदांसाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय. निळकंठेश्वर पॅनलचा मखळी गावामध्ये अजितदादांकडून प्रचार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्याबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एवढा पैसा आलाय तो कधीच नाही आला. तरी पण लोक म्हणतात आमची पोरं सांभाळा. आता मोदींनी संस्कार पण करायचे का? राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नांदेडमध्ये वक्तव्य. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा सरकारनं घाट घातल्यास पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार. 20 गावांचा सरकारला इशारा. जळगाव एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांचा घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती गठीत. 6 जणांच्या नेतृत्वात तपास होणार. 15 दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला जाणार. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील इंग्रजकालीन पुलावरून जीवघेणी वाहतूक. प्रशासनानं वाहतुकीसाठी बंद केलेला पूल नागरिकांनी पुन्हा सुरू केला. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. आषाढीपूर्वी पंढरपूरच्या चंद्रभागेवर असलेल्या ब्रिटिशकालीन दगडी पुलावर कठडे उभारा. इंद्रायणीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी मागणी करण्यात आली. आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे 6 अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य आज मुंबईत येणार. आषाढी एकादशीला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान दिलं जाणार. मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1,909 दिंड्यांना निधी मंजूर. दिंड्यांसाठी 2,21,00,000चा निधी सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणार. साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंची एकमताने निवड. बुलढाण्याच्या मेहकरमधील अनेक गावात हाताला भेगा पडण्याचा प्रकार. हा एक प्रकारचा चर्मरोग असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. आदिवासी रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी घेतली आंदोलकांची भेट. आंदोलन मागे घेत बिऱ्हाड मोर्चा सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम. सोलापुरात मंत्री भरत गोगावलेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून निषेध.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा. संतप्त गावकऱ्यांनी नगरपरिषदेसमोर बिसलरीच्या पाण्याने आंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. बीडच्या परळी पंचायत समिती समोर घरकुल योजनेसाठी हप्त्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन. रखडलेला निधी तात्काळ देण्याची मागणी. लातूरच्या खंडापूरमधील ग्रामस्थांचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन. 5वी ते 7वी या वर्गासाठी गणित आणि विज्ञानासाठी शिक्षक उपलब्ध नाही, त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं गेल्या 4 महिन्यांपासून वेतन थकलं. 2 वर्षांपासून बोनस देखील मिळाला नाही. वेतन मिळेपर्यंत बेमुदत संपाचा कर्मचाऱ्यांचा निर्णय. अहिल्यानगरच्या मढी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अवैध कत्तलखाने आणि मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी करण्यात आली. वर्ध्याच्या शिरपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातात अल्लीपूर येथील 2 युवकांचा जागीच मृत्यू. नाशिकच्या उपनगर नागा सिग्नल इथं बस चालकांचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. बसची झाडाला जोरदार धडक. धडकेत 2घांचा मृत्यू तर 5 जण जखमी. कराड चिपळूण महामार्गावर बसचा अपघात. एसटी आणि ट्रकची जोरदार धडक. 8 प्रवासी जखमी. धाराशिवच्या बावी गावातील पत्नी आणि 2 वर्षांच्या मुलाची हत्या करून तरुणाची आत्महत्या. ऑनलाईन रमीमध्ये पैसे गेल्यामुळे कर्जबाजारीपणातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. धाराशिवच्या उमरग्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 विद्यार्थिनींना टेम्पोची धडक. दोघी पण गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरू. कोल्हापूरच्या आजरामध्ये महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा मृत्यू. गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती. हिंगोलीच्या भांडेगाव शिवारात फ्लिपकार्टचं पार्सल वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर दरोडा. पोलिसांनी 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मनमाडमध्ये व्यावसायिकाच्या घरावर दरोडा. 3 सराईत गुन्हेगार अटकेत. तब्बल 1 किलो 6 तोळे सोनं देखील केलं जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकच्या मनमाडमध्ये गाडीचा कट लागण्याच्या कारणावरून चाकू हल्ला. 3 जण जखमी. जखमींमध्ये व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांचा समावेश, तर हल्लेखोर सध्या फरार. धुळ्यात स्पोर्ट बाईक चोरणाऱ्या 2घांना अटक. 14 लाख किमतीच्या 12 बाईक जप्त केल्या. पुण्याच्या कोथरूड परिसरात 3 ते 4 वाहनांचा अपघात. भरधाव येणारी वाहनं एकमेकांना धडकली. अपघातात 2 जण गंभीर जखमी. पुण्याच्या चांदणी चौकात तेल गळतीमुळे ट्रक उलटला. जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातामध्ये बस चालक गंभीर जखमी. उल्हासनगरमध्ये खोदलेल्या रस्त्यांमुळे बाईक स्वाराचा अपघात. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वारंवार अपघात होत असल्यानं पालिकेनं याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.